नमस्कार मित्रांनो. आज शेतकरी परिषदमध्ये बुलढाणा या ठिकाणी बच्चू कडूंनी एक विधान केलं. त्यांचं विधान असं होतं की शेतकऱ्यांनो, तुम्ही आत्महत्या नका करू, त्याऐवजी तुम्ही आमदारांना कापा. तर ह्या विधानाचं कोणच समर्थन नाही करू शकत. हे विधान चुकीचं आहे. मात्र विषय हा आहे, बच्चू कडूंनी मागच्या वेळेस उपोषण केलं होतं 7 दिवसाचं. त्यावेळेस सरकारनं त्यांना शब्द दिला होता की लवकरात लवकर समिती नेमली जाईल आणि समितीकडून कर्जमाफीचा अहवाल मागवला जाईल. आता समिती नेमून खूप दिवस झाले, कर्जमाफीचा अहवाल काय आला नाही. हे जे कोण 288 आमदार खासदार असतात, त्यातील काही सत्ताधारी असतात आणि काही विरोधक असतात. तर काही आत्ता जे सत्तेत आहेत त्यांनी एक शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्यावर तुमचा 7-12 उतारा कोरा करू. 7-12 उतारा कोरा करण्याची भाषा दूरच, मात्र शेतकऱ्याला आता खरोखर झालंय कसं माहिती आहे का? खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि आता जी नुकतीच अतिवृष्टी झाली ना, त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी ही खूप कडू दिवाळी झाली. हिंसेचं कोणच समर्थन करत नाही. हिंसा ही हिंसाच असते. सगळ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत त्या अहिंसेच्या मार्गाने व्हायला पाहिजे. मात्र आतापर्यंत शेतकरी अहिंसकच आहे. शेतकऱ्यांच्या मालाला ना भाव भेटला, ना शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचं जीवन भेटलं, ना त्यांचा जो जीवन जगण्याचा गरिमापूर्ण अधिकार आहे तो भेटला. तुम्ही ग्राउंड लेवलला या शेतकऱ्याची अवस्था बघा. अतिशय धक्कादायक अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना कोण मुलगी देत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत नाही. निसर्ग जो आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यासारखा, पीक चांगलं जोमात आलं की सगळं पीक हिरावून घेतो. काहींची माती वाहून गेली, काहींचे डायरेक्ट कुटुंबच वाहून गेल्यागत झालं. आणि ज्यावेळेस पीक चांगलं येतं, उत्पादन चांगलं होतं, त्यावेळेस बाजारभाव पडले जातात. अशा वेळी बच्चूभाऊंनी जे प्रक्षोभक विधान केलं, एका चॅनलला मुलाखत देताना काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्या विधानाशी सहमत आहोत. खरंच खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. सरकारने शेतकऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे.